ऐका ना, तुम्ही ते महिला सरपंच नावाला आणि नवरा गाव कारभाराला ही म्हण ऐकलीये का? आता तुम्ही म्हणाल की हिचं हे आणि काय नवीन. तर सांगते. त्याचं काय झालं ना, मी एका गावात गेलेले होते. तिथं वाटेत एक व्यक्ती भेटला. त्यांनी आम्हाला रामराम ठोकला आणि स्वागत केलं. सोबतच गावाची सगळी माहिती सांगितली. आता हा व्यक्ती त्याच्या गावाबद्दल फार सगळ्या खाणाखुणा सांगतोय. त्यावरून आम्हाला वाटलं की बहुतेक हे या गावचे सरपंच असावेत. त्यामुळे आम्ही सुद्धा सगळे प्रश्न अगदी मन मोकळेपणाने त्यांना विचारले. पुढे भेटीचा सगळा कार्यक्रम आटोपला आणि तिथून आम्ही गावकुसा बाहेर पडणार इतक्यात समोरच्या गल्लीतून एक बाई झपाझप पावलं टाकत येताना दिसली. तिला पाहून आम्ही थांबलो. त्या बाईंनी आम्हाला नमस्कार केला आणि आमच्याशी बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता त्या बाई म्हणाल्या, अहो सरपंच तर मी हाय, पण पतिराजांपुढे काही चालत नाही ना. हा, पण आता हळूहळू मी बी पंचायतीचा कारभार समजून घेते बर का. तुम्ही आल्याचं कळलं म्हणून धावत आले बघा. आता त्या बाई न कळत जे वाक्य बोलून गेल्या ते ऐकून आम्ही थबकलो आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हे फक्त इथंच घडतंय की सगळीकडे अशीच बोंब आहे? याचा पुढे आम्ही शोध घेतला तर आमच्या लक्षात आलं की आपल्याकडे काही अपवाद वगळला तर जिथं जिथं महिला सरपंच आहेत ना, तिथे तिथे त्यांचे पतिराज हेच अख्खा गाव कारभार सांभाळतात. आता इतके दिवस चाललं सगळं, पण आता अशा पतिराजांवरती कडक कारवाई होऊ शकते. त्यामुळे जे कोणी पतिराज आपल्या सरपंच पत्नीच्या कामात हस्तक्षेप करतात, त्यांना त्यांचं काम स्वतः करू देत नाहीत, अशांवर आता सरकारकडून नेमकी काय कारवाई होणार? तुमच्या गावात असा काही प्रकार होत असल्यास कायद्यानं तुम्ही त्याला कसा विरोध करू शकता, याबद्दलच आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, गावगाड्यांचा कारभार व्यवस्थित हाकण्यासाठी सरपंच खमका असावा लागतो असं म्हटलं जातं. जर सरपंच लेचापेचा असेल तर गाव गेलं मग बाराच्या भावात. असो, आता आपल्या मूळ विषयाकडे येऊयात. समजा एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये एखाद्याची पत्नी जर सरपंच असेल तर तिथं तिच्यापेक्षा पतिराजांचा स्तोरा जास्त असल्याचं अनेक ठिकाणी आपण पाहायला मिळाले. थोडक्यात काय, तर त्या ठिकाणी पत्नी ही फक्त नावाला सरपंच असते आणि खरे सरपंच तर आपणच आहोत. अशाच तोऱ्यात सरपंच महिलांचे नवरे अख्ख्या गावभर हिंडत असतात. गावातला प्रत्येक माणूस सुद्धा येता जाता जर असे सरपंच महिलांचे पतिराज दिसले तर त्यांना काय सरपंच असे हाक मारतात. वर हात जोडून रामराम सुद्धा घालतात. त्या सरपंच पतींचा गावात एक वेगळाच नावलौकिक असतो. गावात त्यांचा सत्कारही केला जातो. गावातल्या एखाद्याचं जर खऱ्या सरपंचांकडे काम असेल तर तिथे सुद्धा पहिली या पती महाशयांची अपॉइंटमेंट घ्यायची, त्यांना अख्खा मॅटर सांगायचा आणि तोडगाही त्यांच्याचकडून घ्यायचा, अशी पद्धत काही ठिकाणी रूढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग यामध्ये त्या महिला सरपंच कुठे असतात? कित्येक ग्रामपंचायतींमध्ये तर फक्त सरपंच हे पद घरात यावं यासाठी महिलांना उभं केलं जातं आणि पडद्यामागची सगळी सूत्र मात्र या पतिराज महाशयांकडून हलवली जातात. अशा वेळी बरेच नवरे कुणाच्या सांगण्यावरून कुणाशी पर्सनल दुश्मनी काढायला बी मागं पुढं पाहत नाहीत. गावात कुणाचा बांध रेटायचा असल्यास किंवा मग रस्ता अडवायचा असेल तर अशा नवऱ्यांना लाडाने कुणी सरपंच म्हणून जर हाक घातली तर हा गडी पाघळलाच म्हणून समजा. अहो दादा, तुमचं नाही तर कुणाचं काम करणार? माझी बायको माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, उद्याच निकाल लावतो म्हणत गडी आश्वासन देऊन गावात स्टेटस वाढवायला मोकळा. काहींना पर्सनली बाईच्या हातात गेलेला कारभार आवडत नाही, काहींना तिच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. त्यावेळी मग धुसफूस सुरू होते. अशी कित्येक उदाहरणं गेल्या काही दिवसांपासून समोर आलेलीच आहेत. पण आता सरकारची लाडकी बहीण असल्यानं महिला सरपंचांना डावलणाऱ्यांच्या बाबतीत सरकार जरा जास्तच कडक झालाय. परिणामी आता गाव कारभारामध्ये जर सरपंच पतीचा हस्तक्षेप दिसून आला तर त्यावरती कडक अशी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. राज्य शासनानं महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सरपंचांच्या पतिराजांच्या हस्तक्षेपाला आता मनाई केली आहे. त्यामुळे महिला सरपंचांच्या पतीसाठी आता ग्रामपंचायतीत नो एंट्री असा बोर्ड असणार आहे. मागं आलेल्या पंचायत वेबसिरीज मध्ये देखील हीच गोष्ट अगदी विनोदी पद्धतीने हायलाइट करण्यात आलेली होती. मंडळी, आपल्या राज्यामध्ये निवडणुकांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेले आहे. यात पुरुषांप्रमाणे महिलांना सुद्धा समान अधिकार मिळावा यासाठी सरकारचे सातत्याने प्रयत्नही सुरू असतात. पण प्रत्यक्षात मात्र त्यांना त्याचे अधिकार मिळताना काही दिसत नाही. अनेक ग्रामपंचायतींमध्ये तर आरक्षणामुळे महिला सरपंच पदावर आरूढ तर झाल्यात, पण खरा कारभारी तर त्यांचे पतिराजच असतात ना. ग्रामपंचायतीचा सगळा कारभार महिला सरपंचांच्या आडून त्यांचे पतिराज चालवत असतात. थोडक्यात राज्यातल्या बहुतांश ठिकाणी महिला सरपंचांच्या कामात त्यांचे पती सर्रासपणे लुडबुड करताना दिसतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला आरक्षणामुळे त्यांना गावातील निर्णय घेण्याचे अधिकार तर मिळालेत,
पण त्याची अंमलबजावणी करता येत नाहीये. कारण पती असेल, मुलं असतील, सासरे असतील किंवा पक्ष पुढारी असतील, या सगळ्यांचा बाह्य हस्तक्षेप त्यांच्या कामाच्या मध्ये येत असतो. आणि हेच लक्षात घेऊन आता राज्य शासनानं ग्रामपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात नातेवाईकांनी मुळीच बसू नये असा आदेश काढला होता. पण शासनाच्या या निर्णयाला सुद्धा कित्येक गावागावातील लोकांनी केराची टोपली दाखवली आहे. पण आता तसं होणार नाहीये. कारण सरकारच्या नव्या आदेशानुसार गाव कारभारात जर पतिराजांची ढवळाढवळ दिसून आली तर संबंधित ग्रामपंचायत सरपंच असेल, उपसरपंच असेल किंवा सदस्य असेल, यांच्यावरती आता कठोरात कठोर कारवाई होणार आहे. त्यामुळे इथून पुढे नव्या आदेशानुसार सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य पदाधिकाऱ्यांनी त्यांची कामं स्वतः करणं गरजेचं आहे. जर यामध्ये नातेवाईकांकडून हस्तक्षेप झाला तर संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या विरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 39(1) अन्वये चौकशीनंतर विभागीय आयुक्तांना कारवाईचे अधिकार देण्यात आलेले आहेत. आता यातही कारवाईची वेळ येऊ नये म्हणून ग्रामसेवकांनी तसेच महिला सरपंचांनी आपल्या पतिराज महाशयांना समज देणं गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही. उलट या पतिराजांकडून आता कित्येक ठिकाणी कर्मचाऱ्यांना उद्धट अशी वागणूक दिल्याच्या सुद्धा घटना घडल्या. यात त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना दमदाटी करणं असेल, बारीक बारीक चुका काढून त्यांना टोमणं मारणं असेल, अशा काही त्रासाला कंटाळून तिथले कामगार कामाला येण्यासाठी टाळाटाळ करू लागल्याचंही समोर आलेलं आहे. आता हे सगळं कशामुळे होतं सांगते. आपण समाज पुढारलेल्या विचारांचा आहे असं कितीही म्हणालो तरी हेही तितकंच खरंय की बाई सार्वजनिक जीवनात उतरली की कुटुंबाचे 3 तिरा होतील अशी भीती अजूनही आपल्याकडे बाईच्या कुटुंबातून व्यक्त केली जाते. आणि त्यामुळे स्त्रियांचं नेतृत्व स्वीकारायला आपल्या समाजाची मानसिकता अजूनही म्हणावी तेवढी परिपक्व झालेली दिसत नाहीये. आणि याचमुळे कुठे जर एखादी बाई कुठलं काम करताना दिसली तर हे होईल ना हा विचार चटकन आपल्या मनाला शिवून जातो. आणि यातूनच महिला सरपंच नावाला आणि नवरा गाव कारभाराला अशी काहीशी गत अजूनही बऱ्याच गावांमध्ये पाहायला मिळते. तर काय मग मंडळी, तुमच्याही गावात असं चित्र आहे का? जर असेल तर या व्हिडिओ नंतर त्यांना नवे नियम सांगून म्हणा, नुसती लुडबुड आणि लई ढवळाढवळ करू नका, निदान तुमच्यावर पण कारवाई होईल. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तेवढं लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि हो, सांगायचं विसरले, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विषयच भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.